स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या मैदानामध्ये आमच्या समेत जुडले गेलेत एक बेस्ट स्कोरर सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम गावठाण. चला, या मॅच मध्ये टाइम वेस्ट फार केला जातोय. विनंती करतोय बॅड बॉय चिरले संघाला, अद्याप आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत, कृपया सहकार्य करा. या मॅच साठी टाइम सुद्धा लिमिट असेल, परंतु सलामीची जोडी गेले मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे असेल स्ट्रायकिंग कडे आकाश, नॉन स्ट्रायकिंग कडे हसेन आलाय, परंतु सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी ट्रॅक वरती. शुभम माळी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच, परंतु कशा पद्धतीनं बॅटिंग करेल नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ. शुभम माळी तयार, अंपायर ग्रीन सिग्नल येतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम स्टार्ट नाव. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे तैनात, मिळेल सिंगल. फार चांगली फिल्डिंग, लगेच थ्रो फास्ट आलाय. त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी तैनात होता क्षेत्ररक्षक. चला, या ठिकाणी एक धाव फळकावरती लागली गेले. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म बॉलर. यावेळी फुल टॉस बॉल याचा फायदा उचलणं गरजेचं होतं, कारण अशा बॉलला तुम्हाला संधीचं सोनं करणं महत्वाचं असतं, परंतु फायदा उचलता आला नाहीये. हा येतोय डॉट बॉल. बॅट बॉय चिरले या नावाने संघ खेळतोय, त्यांची सुद्धा फार मोठी दहशत आहे. एकीकडे तुम्ही विकेट किपिंग करत असताना प्रफुल्ला पाहताय, ज्याला सर्व लाडाने अब्बू या नावाने ओळखलं जात आहे. फार विस्फोटक फलंदाज आहे, परंतु तुम्हाला इथे धावा जमा करायच्या आहेत. क्लासिकल स्ट्रोक, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. ठोकला हा चौकार. रेल्वे कॉलनी संघ आतापर्यंत 3 बॉल मध्ये आल्यात 5 धावा. गोलंदाज तयार शुभम माळी, लेफ्ट आर्म बॉलर. ओरपीस पद्धतीचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर होता तैनात, परंतु फिल्डिंग झाली खराब. लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय की नाही हे पाहावं लागेल. अंपायर सिग्नल आपल्याला पाहायचं. या ठिकाणी आमचे प्रेक्षक तैनात आहेत. येस, चांगली फिल्डिंग आले. त्या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी सांगितले की बाउंड्री गेली नाहीये. अडवण्याचा फार चांगला प्रयत्न झाला, एक धाव रोखली गेले, परंतु ही झेल होईल असं वाटलं होतं सुरुवातीला, कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, परंतु फिल्डरनं जजमेंट केलं नाहीये त्या झेलला आणि तदनंतर काढल्यात 3 धावा. या 3 धाव्याने संघाचं टोटल आता जाऊन पोहोचलंय बिनबाद 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या झाली 8. आता स्ट्रायकिंग कडे येतोय पुन्हा एकदा आकाश. तेवढा चांगला फलंदाज आहे आकाश. सुरुवातीसाठी आक्रमकतेने खेळण्यासाठी ओळखला जातोय आणि आपली स्वतःची ओळख सिद्ध करत असताना आकाश बॅट मधून आलाय. अंपायर सिग्नल, या सेट इज अ 4 रन.
एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये मिड विकेट आणि कौ कॉर्नरला असे 5 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. परंतु या 5 खेळाडूंना चकून फलंदाजी आता मात्र आक्रमकतेने होईल काय. गोलंदाज तयार. सिद्धार्थ मडवीचा हा बॉल थोडासा खोळात राहिला. ज्या अपेक्षेनं बॅट्समन आकाश अपेक्षा करत होता की बॉल उंचावरती येईल, परंतु ते अपेक्षा मात्र भंग झाले. हा येतोय डॉट बॉल. आतापर्यंत 7 बॉल मध्ये काढल्या 13 धावा. ही दुसरी ओव्हर फार महत्वाची आहे, कारण ज्या पद्धतीनं सुरुवात पकडून ठेवले तुम्हाला त्या सुरुवातीनं चालायचं असेल तर इथे पुन्हा एकदा 13 ते 15 धाव संख्येची गरज आहे. येणारे आता 5 बॉल असतील, परंतु कौतुक करूया सिद्धार्थ मडवीचं. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. मोठा फटका पहिल्या बॉलवरती त्यानं मारू दिला नाहीये. डॉट बॉल आलाय आणि आता त्याच कॉन्फिडन्सनं पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार आहे. फार वेगळा टान्स तुम्हाला पाहायला मिळतो बॅट्समनचा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅट्समन सफल झाले. लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु तो सुद्धा असफल ठरलाय. आतापर्यंत 2 बॉल डॉट आले. सुरुवात चांगली केली. ही चर्चा केली की तुम्हाला मुवमेंट जो पकडलाय ना तो आता पुढे घेऊन जायचा आहे, कारण आता पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये जरी 13-15 आल्या तरी टार्गेट एक चांगला राहू शकतो 2 ओव्हरमध्ये. परंतु गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यानं आतापर्यंत 2 चेंडूंचे फेकी केले. आता बॅट्समन वरती दबाव आहे, कारण 2 बॉल तो डॉट खेळलाय. गतीमध्ये वेरिएशन. फटका चांगला आहे, परंतु येतोय अब्बू. त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपला गेलाय आणि नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाला बसलाय 13 धाव संख्येवरती. हा पहिला धक्का. एक बाद 13 आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय निलेश. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 1 डाऊनच्या भूमिकेत इथून मात्र आता खेळ सावरायचा आहे. दोन्ही फलंदाजांना स्कोर बोर्ड फास्ट वेगाने पुढे सरकवावा लागेल, कारण आतापर्यंत 3 बॉल मध्ये धावफळ खाल्लं नाहीये. 3 बॉल डॉट आलेत आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा मिळाले सिद्धार्थ मडवीला. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. क्रॉस बॅटेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःसाठी जागा बनवली होती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील काय बॅट्समन. फेकी फार चांगली आहे. फिल्डिंग फार चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मिळाली जाईल अवघी सिंगल. आणि आता मात्र 4 बॉलच्या प्रतीक्षेनंतर ही सिंगल मिळाली जाते टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमला. आणि या सिंगलनं आता संघाची धावसंख्या 1 बाद 14 वरती. परंतु सिद्धार्थ मडवीनं हे ओव्हर फार चांगल्या पद्धतीने हँडल केलंय. अवघी 1च धाव खर्च. त्यावेळी हाफ ट्रॅकर हा बॉल उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात होता आणि लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट आणि 2च मिळाल्या जातील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 1 बाद 16 वरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 24 बॉलचा तुम्ही खेळ खेळताय आणि 24 बॉल मध्ये समोर बॅट बॉयज संघ आहे. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे. तुम्हाला 40, 45, 50 हे टार्गेट आता मनामध्ये ठेवावं लागेल आणि इथून तेवढा संघर्ष दाखवावा लागेल फलंदाजी करत असताना बॅट्समनला. ओरपीस पद्धतीचा बॉल गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फिल्डर आलाय वेगाने. एक कंप्लीट. धोक्याची घंटा वाजेल काय मैदानाच्या आतमध्ये, परंतु फार रनिंग बिटवीन विकेट फास्ट पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा कंप्लीट केल्या 2 धावा. मागील 2 बॉल वरती 2 वेळा दुहेरी धावसंख्या आले आणि दुसरं षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 बाद 18 वरती. दिबा पाटील साहेब, आपलं वैभव ज्या माणसानं बहाल केलं, ज्या माणसाच्या मुले आपण श्रीमंत बनलो, आपल्या घरात आमदारकी आली, आपल्या घरात खासदारकी आली, तरी जो माणूस जमिनीवरती राहिला, प्रामाणिक राहिला, शेतकऱ्यांसाठी लढा देणारे आमचे सर्वांचे दैवत, आमच्या मनात, आमच्या घरात आजही देवासमान ज्यांना पूजलं जात आहे ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार वंदन करूया.
ना स्वतःसाठी जगला ना स्वार्थासाठी जगला, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी लढा देणारे सर्वांचे दैवत दिबा पाटील साहेबांचे हे ध्वनी आपल्याला डीजे स्पर्शा माध्यमातून ऐकायला मिळालं. आणि आता जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आला एक एक्सपिरियन्स गोलंदाज संतोष मडवी. फार अनुभव चांगला आहे, परंतु त्या अनुभवाचा आता इथे फायदा उचलायला लागेल गोलंदाजी करत असताना. परंतु फटका क्लासिकल आहे, जर फटका आवडला असेल तर टाळ्या उद्या. परंतु फिल्डर त्या ठिकाणी आडवाला सुरुवातीला वाटलं की षटकार जातोय की काय, परंतु झेल सुटला जातोय आणि मिळाल्या जात आहेत 4 धावा. फलक जाऊन पोहोचलाय 1-22. संतोष वरती या प्रति हल्ला पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय आणि त्याच आक्रमकतेने आता 11 बॉल राहिलेत. रिव्हर्स स्वीप, आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न, परंतु ह्यावेळी मात्र बॉलर सांगतात की डायरेक्ट हिट करावी लागेल, परंतु इथे कव्हर सुद्धा होता परंतु अब्बून हिट केला नाहीये. मिळाली जाते सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या आता 23 वरती. 23 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना कमबॅक फार चांगलं केलंय संतोष मडवीनं. पहिल्या बॉलवरती जरी चौकार टोकला असला तरी नेक्स्ट बॉलवरती कमबॅक करण्याची ताकद दाखवत असताना यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा होतील काय कंप्लीट. अंपायर सिग्नल यस. धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बाद आणि दुसरा झटका बसतोय टीम नवदुर्गा या ठिकाणी रेल्वे कॉलनी टीमला. धावचीच्या स्वरूपात यश मिळालंय टीम बॅड बॉय चिरले संघाला आणि मागच्या मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. हार्ड हिटर म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे पाहू शकतोय, कारण ज्या पद्धतीनं मस्ताननं मागच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स दिला होता आणि आता उरलेत काही शेवटचे बॉल, त्यामध्ये त्यांना आक्रमण करायचं आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. तिसऱ्या ओव्हरमधील आपल्याला 3 बॉलचा खेळ होताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅड बॉय चिरले संघानं कमबॅक केलंय. 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरी ओव्हर आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉलचा इशारा. आता मात्र अडचणी वाढत चालल्यात टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघासमोर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, तदनंतर धावसंख्येला आळा बसलाय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु त्यांना यश मिळत नाहीये. थोडासा दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 3 खेळाडू त्या बॉलवरती, परंतु पुन्हा एकदा जेल ड्रॉप. कॉलिंग पोझिशन घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कॉल तुम्हाला करणं महत्वाचं असतं कॅच घेण्यासाठी. विकेट किपर सुद्धा बॉलवरती आला, बॉलर सुद्धा धावत आला आणि तदनंतर पॉइंटला असणारा खेळाडू मात्र पाहतच राहिला त्या बॉलकडे आणि जेल झालाय ड्रॉप. मिळाले गेले सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 2-25. शेवटचा बॉल आहे संतोष मडवी यांच्या गोलंदाजीतील. जेवढी आक्रमकतेने अनेक वर्ष बॅटिंग केले संतोष मडवीनी, तेवढीच चांगली आता बॉलिंग सुद्धा ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. तेवढा चांगला फटका मस्तानच्या बॅट मधून. उशिरा आला यावेळी मात्र, परंतु आपली छाप सोडावी लागेल आणि पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकलाय दणदणीत चौकार.
करतील का? एकीकडे मस्तान खेळतोय तर दुसरीकडे तुम्हाला निलेश बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. परंतु आता बॉलर्सला उत्तर द्यायचं आहे तुमच्या बॅटिंगनं आणि सांगावं लागेल असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता येणाऱ्या संकटाशी तुम्हाला ठणकावून सांगायचंय की आता ये 72 नजर रोखुनी नजरेमध्ये बॉलर्सला द्यावे लागेल उत्तर. परंतु इथे बॅटिंगचा परफॉर्मन्स तेवढा तगडा राहील का? कारण आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केले बॅट बॉय चिरले टीमच्या बॉलर्सने आणि शेवटच्या ओव्हरसाठी कर्णधारानं आमंत्रित केले गोलंदाज प्रमोद मडवीला. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग कशा पद्धतीनं करेल. संघाची धावसंख्या 29. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. प्रमोद मडवी तयार ओव्हर द विकेट ना. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो बॉलिंग करतोय. खोदून काढलाय फटका अक्षरशः टाळ्यांचा कड 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 कडाट करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. समालोचन कक्षाला दिली सलामी. ठोकलाय षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. तुला बघून केलो या तंबून गुणाचा तांडण झालं या. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यह कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये संघर्ष करत असताना आणि सांगितलं या मॅच मध्ये बॅट्समॅन की सबर करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल दोस्त अब तेरी बारी है. 2 बॉल मध्ये 2 षटकार टोकलेत. कॉन्फिडन्स हाय क्वालिटीचा आहे आणि संघाची धावसंख्या 41 वरती. 41 धावा. सलग्न तिसरा षटकार येईल काय निलेशच्या बॅट मधून. आता मात्र साइड चेंज केले गेले. राऊंड द विकेट ना बॉलिंग करतोय. तिसरा उडवण्याचा प्रयत्न. तिसरा फटका आलाय काय अब्बूच्या डोक्यावरून हा फटका. टाळ्यांच्या कडकडाट आणखीन पुन्हा एकदा वाढला गेलाय आणि 3 बॉलला ठोकले 3 षटकार. एक आक्रमक रूप तुम्ही पाहताय. 3 बॉलला 3 षटकार. स्लोअर पद्धतीचा बॉल. मगासपासून तुम्ही पॉवर पाहताय परंतु या बॉल वरती क्लास पहा आणि आणखीन एक येतोय बॅट्समनच्या बॅट मधून चौकार. दोन बॉल. आता मात्र टप्पा बॉल होता. अख्खू टप्प्याचा हा बॉल हाफ ट्रॅकर. आणखीन एक फटका मोठा येईल असं वाटलं होतं परंतु बाईकचा इशारा आला. या सिंगलनं संघाची धावसंख्या 52 आणि ज्या ओव्हरची चर्चा केली की या ओव्हरमध्ये 16-17 बनवायच्या आहेत नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमला, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या तब्बल 23 धावा. अद्याप शेवटचा बॉल आहे आणि आता स्ट्रायकिंग कडे मस्तान. मागच्या मॅच मध्ये फिनिश केलं होतं चौकारानं. त्यावेळी फार वेगानं चेंडू शारीरिक मार देऊन गेला. तो लेग बाईच्या साइन अंपायर सिग्नल आपल्याला पाहावा गेले. लेग बाईचा इशारा आलाय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग फार चांगली केली टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघानं आणि टोटल जाऊन पोहोचले 53 या धावसंख्येवरती. टार्गेट असेल 24 बॉलला बनवायचे 54 धावा. वाटलं सुद्धा नव्हतं की या ओव्हर मध्ये इतकी तगडी फाईट देईल निलेश, कारण सुरुवात त्याच्याकडून फार कठीण होती परंतु सर्व संकटांवरती त्यानं मात करून लढला मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया निलेशच्या फलंदाजीचं, कारण 3 बॉलला त्याने 3 षटकार ठोकले आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला लास्ट ओव्हरसाठी. आणि आता टार्गेट फार चांगलं आहे. बॉलिंग करत असताना तुमच्याकडे ज्या धावांची गरज होती ना ते धावा तुम्ही बनवल्यात. इथून बॉलिंग चांगली करावी लागेल, परंतु एकीकडे विस्फोटक फलंदाजी तुम्हाला संतोष मडवी असतील, अब्बू असतील, प्रफुल्ल, तदनंतर पाहायला गेलं तर फार चांगला स्क्वॉड आहे. त्या संघामध्ये सुद्धा तेवढीच चांगली बॅट्समन आहेत, परंतु या 54 धावा काढण्यामध्ये त्याने यश मिळेल काय हा प्रश्न आहे. परंतु तोपर्यंत आपण देऊया एक संधी आपल्या डीजे स्पर्शला.
नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ खेळतोय तर त्यांच्या अगेन्स्ट आहे टीम बॅड बॉय चिर्ले संघ. आतमध्ये एकीकडे निशांत इलेव्हन दादरपाडा त्यांच्या अगेन्स्ट आहे खंडोबा जासई संघ. चला टॉस लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चला दादरपाडा संघाने टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची पुन्हा एकदा मॅच असेल. जर तुम्हाला 4 ओव्हरच्या मॅचेस खेळायचे असतील ना तर टाइम वेस्ट करू नका. नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ फार उशीर झालाय. फिल्डिंग लावण्यासाठीच 5 मिनिट गेलेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आता 4:05 झालेत. अद्याप आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. सुपर 3 ची लढाई अंधारामध्ये खेळवली जाणार नाही याकडे लक्ष द्या कारण कालच्या दिवशी फार दिवसा उजेडामध्ये सर्व सामने कव्हर झाले होते आणि यासाठी तुम्हाला आम्ही विनंती करतोय. चल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 24 बॉल 54चं टार्गेट. 24 बॉल आणि 54 धावसंख्येचं टार्गेट असेल. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हर मध्ये कशा पद्धतीनं बॉलिंग राहील नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाकडून. चला सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेले. एकीकडे संदीप मडवी तर दुसरीकडे प्रफुल्ल गायकवाड असे 2 सलामीवीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर मध्ये 54चं टार्गेट चेस करायचं आहे टीम बॅट बॉयज चिर्ले संघाला. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर संदीप मडवी सुद्धा तेवढाच उत्तम दर्जाचा क्रिकेटर आहे. अनेक वर्ष त्यानं बॅट बॉय चिर्ले संघासाठी फार चांगले योगदान दिलंय. अनेक वेळेला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जिंकल्यात, बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफ्या जिंकल्यात आणि त्याच आत्मविश्वासानं आज लढावं लागेल कारण 24 बॉलला 54चं टार्गेट आहे. आणि नॉन स्ट्रायकिंग कडे प्रफुल्लला तुम्ही पाहताय जो सुद्धा तेवढाच चांगला उत्तम दर्जाचा फलंदाज प्रफुल्ल गायकवाड. चला रेल्वे कॉलनी संघ आपण लगेच आपल्या पहिल्या गोलंदाजाकडे ओव्हर सुपूर्त करा कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि फिल्डिंग करण्यासाठी जर एवढा वेळ लावला आता मात्र टीम मीटिंग घेतली जाणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या. जास्त वेळ टीम मीटिंग आणि चर्चा करण्यासाठी तुम्हाला टाइम दिला जाणार नाहीये. 24 बॉलची मॅच 54चं टार्गेट. जाऊया पुन्हा एकदा बऱ्याचशा अवधीनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच सुद्धा तेवढीच मोठी आपल्याला पाहायला मिळेल. खंडोबा जासई विपक्ष निशांत इलेव्हन दादरपाडा या 2 संघांमध्ये पुढची मॅच राहील. परंतु हे सेकंड सत्र इथे टार्गेट दिले 54चं 24 बॉलला बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज झाला विजय. आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर ही विजयची एक भन्नाट गोलंदाजी व्हावी लागेल. गोलंदाज तयार आहे लेफ्ट आर्म बॉलर. पहिलाच बॉल गुड लाईन स्पॉट वरती पडला आणि तदनंतर थोडीशी अतिरिक्त उंची पाहायला मिळाली या बॉलला. लास्ट मोमेंटला काटा चेंज झाला आणि तदनंतर येतो डॉट बॉल. अशी गोलंदाजी साकारायची आहे. ज्या पद्धतीनं पहिला बॉल रिलीज केला परंतु तुमच्या समोर बॅटिंग करतो एक लेजंड खेळाडू टीम बॅट बॉयज संघाचा संदीप मडवी. त्याला रोखेल काय हा गोलंदाज. हाफ ट्रॅकर हा बॉल उडवलाय. फाईन लेग सीमारेषा कव्हर केली जाईल. यस नो डाऊट 1 2 3 4 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार.
प्रेक्षकांना. यावेळी मात्र गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड, थोडीशी चुकी आणि याचाच फायदा मिळतोय लगेच बॅट बॉय चिरले संघाला. हा दुसरा येतोय संलग्न चौकार. नाहीयेत कारण हे टार्गेट एवढंही कठीण नाहीये ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. त्यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन जागा बनवली आणि आणखीन येतंय सलग्न 3 बॉल मध्ये हा तिसरा चौकार. चौकारांची आता मात्र हॅट्रिक संदीप मडवीच्या. जेव्हा रेल्वे कॉलनी संघ बॅटिंग करत होता ना तेव्हा 13 धावा 6 बॉल मध्ये काढल्या होत्या आणि आता मात्र इथे 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात विजयच्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक चौकार. 4 बॉल मध्ये ठोकले 4 चौकार आणि आता मात्र कमबॅक करत असताना टीम बॅट बॉय चिरले संघ. डॉट आला तर नंतर गोलंदाजी फार खराब राहिले परंतु नंतरच्या पुढील 4 बॉल मध्ये 4 चौकार आणि फक्त एकच चर्चा संदीप मडवीच्या बॅटिंगची. त्यांना आतापर्यंत 16 धावा कुठल्याच बॅटमधून. लास्ट बॉल आणि हा बॉल येतोय डॉट. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये फार चांगली बॅटिंग दाखवली संदीप मडवीनं परंतु या ओव्हर थोडीशी महागडी राहिली. विजयांच्या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावसंख्येची लयलूट करत असताना चला समीकरण राहिले 3 ओव्हर 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावा. अद्याप 38 धावा संख्या रोखायच्या आहेत. धावसंख्या फार चांगली आहे. 18 बॉलला 38. टार्गेट फार मजबूत आहे परंतु इथून विकेटची गरज आहे. विकेट आली नाहीये तरी सलामीचे दोन्ही फलंदाज ना सहजरित्या हा सामना समाप्त करू शकतात. परंतु आता कोणावरती विश्वास टाकला जाईल. विकेट ट्रेकर बॉलर तुम्हाला चॉईस करावा लागेल. यस मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॉलिंग केली. लास्ट ओव्हर फेकण्यासाठी आलं होतं मस्तान तेव्हा सुद्धा फार चांगली कामगिरी मस्ताननं केली होती आणि आता पुन्हा एकदा त्याच्याकडे विश्वास टाकलाय कर्णधारानं. शेवटच्या 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अद्याप 38 धावा. मस्तान बॉलर कोण साईडची घेतात 18 बॉल 38चं समीकरण. गोलंदाज तयार असतील मस्तान आणि स्ट्रायकिंग कडे प्रफुल्ल गायकवाड. इथून आता 18 बॉलला 38 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्यात परंतु इथे कंट्रोल दाखवावा लागेल फलंदाजांना कारण या धावा इथून बनवू शकतात सहजरित्या परंतु विकेट्स तुम्हाला ठेवावे लागेल. बॅट बॉय चिरले संघ परंतु विकेटची गरज आहे टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाला. मस्तान ओव्हर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर. हा बॉल उडवण्याचा प्रयत्न जेल होईल काय. क्षेत्ररक्षक त्या बॉल वरती वेगाने जात असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या बॉल सुरुवातीला वाटलं की फटका फसलाय की काय. सुरुवातीला अब्बून सुद्धा श्वास रोखून धरला होता आणि तदनंतर हा झेल मात्र थोडासा दूर राहिला क्षेत्ररक्षकापासून आणि कंप्लीट केल्या 2 धावा. मात्र समीकरण पाहायला मिळते तुम्हाला 17 बॉल मध्ये 36चं. यावेळी आणखीन एक चांगला बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तैनात. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये फार चांगली फिल्डिंग. क्विकली थ्रो, लगेच थ्रो आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवरती.
ही ओव्हर फार महत्वाची आहे या सामन्यामध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावसंख्येची सुरुवात झाली टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाकडून, आणि इथून मस्तांना कमीत कमी धावा खर्च कराव्या ही अपेक्षा आहे त्यांच्या समर्थकांना, ही अपेक्षा आहे त्यांच्या प्रेक्षकांना. तो इथून मस्तान कशा पद्धतीनं चेंडू फेकले जातील. आतापर्यंत 2 बॉलमध्ये त्याच्या 3 धावा आल्यात, पण तो आता स्ट्रायकिंग कडे आलाय. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिले. यावेळी बॅटची एज लागली गेली. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट होते, मिळाली जाते सिंगल. 20 झाले. संघाचं टोटल आता जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवरती. 54चं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी अद्याप 34 धावेची गरज. परंतु मस्तानचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्या पद्धतीनं त्याची लाईन लेंथ या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. परंतु प्रफुल्ल गायकवाडला तो रोखेल काय, प्रफुल्ल गायकवाडला तो शांत ठेवेल काय, कारण मोठे फटके मारणं ही प्रफुल्लची ओळख आहे. यस, हीच ओळख. आता मात्र प्रफुल्लने दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जेल आवडला असेल तर टाळ्या उद्या. काय जेल टिपला जातोय आणि प्रफुल्लच्या खेळीचा झालाय अंत. आता मात्र प्रफुल्लला सुद्धा विश्वास बसत नाहीये. हा जेल टिपला घेत जातोय. मैदान सोडावं लागत असताना पहिला झटका बसतोय टीम चिर्ले संघाला. ज्या विकेटची गरज होती टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाला, ती विकेट मिळाली जाते. प्रफुल्ल गायकवाड एक मोठा फलंदाज बाद झालाय आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती प्रमोद मडवी आलाय. प्रमोद मडवी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. आणि मस्तान बद्दल आपण म्हणूया, कारण पहिल्या मॅचचा तो हिरो आहे. त्याच्याकडे कॉन्फिडन्स चांगला आहे. बॅटिंग सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली केली, बॉलिंग सुद्धा चांगली केली. या मॅच मध्ये सुद्धा शॉर्ट बट स्वीट फलंदाजी करण्याचा वेळ मिळाला तेव्हा त्यानं त्याचा फायदा उचलला आणि आता बॉलिंग करतोय. कौतुक करूया मस्तानच्या गोलंदाजीचं, ज्या पद्धतीने त्यानं आतापर्यंत चेंडू फेकलेत. यावेळी फटका चांगला आहे, परंतु फिल्डर जज करेल काय. बॉल मात्र अडवण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 22 आणि आता शेवटचा बॉल मस्तानच्या ओव्हर मधील. ही ओव्हर चांगली राहिली टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघासाठी, कारण कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचे होते. ती ओव्हर फेकत असताना मस्तान. शेवटचा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा प्लंबल. याच चुका. इथे 1-1 धावेसाठी संघर्ष लिहिलाय. इथे 1-1 धावेला फार महत्व आहे आणि इथे लगेच दुसरी धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 24 आणि आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावेचं समीकरण. 12 बॉलला बनवायचे 30 धावा आणि तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा आपल्या डीजे स्पर्शकडे. चला, विनंती केली जाते आयोजकांकडून. साईश मात्रे, मॅन फ्रॉम झाशी, आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये या. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण सलग्न 2 दिवस आम्ही पाहतो. येणाऱ्या प्रत्येक पाहुणा असू दे किंवा एक व्यावसायिक खेळाडू, उत्तम दर्जाचा क्रिकेटर असू दे, त्यांचं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. साईश मात्रे, आपण या. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेमधलं आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी करण्यासाठी आलाय पांडुरंग. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावा, कारण आता 30 धावा रोखायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज पांडुरंग येतोय, परंतु तेवढाच अनुभव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही संदीप मडवीला सुद्धा पाहिलात. येस, किशोरजी मडवी साहेबांच्या शुभ हस्ते साईश मात्रे, मॅन फ्रॉम झाशी, याचा सत्कार केला जातोय. त्याला सन्मानित केलं जाईल. खूप कमी वयामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील काटेईच्या मैदानामध्ये टुर्नामेंट खेळणारा हा उरण तालुक्यातील एक 30 तर्रार गोलंदाज, त्याचा यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच साईश, आपलं सहर्ष स्वागत आहे या सरपंच ट्रॉफी 2022 मध्ये.
जाऊया क्रीडांगणावरती, तेवढीच मोठी मॅच सुरू आहे. 12 बॉलला 30चं समीकरण आणि फटका फसलाय. चेंडू बराच वेळा वेळेमध्ये सहजरित्या जज केला जातोय आणि आणखीन एक झटका बसतोय. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. संदीप मडवीच्या स्वरूपात फलंदाज होतोय झेलबाद. मध्ये 17 गाडी. 8 बॉल मध्ये 17 धावसंख्येवरती तो परतलाय, परंतु शॉट सिलेक्शन चांगला राहिला नाहीये. टायमिंग करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर राहिला नाहीये आणि स्वतःवरती नाराज आहे. कारण फिनिश करणं फार महत्वाची होती. कारण इथे 11 बॉलला आता 30 धावेचं समीकरण. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये, संतोष मडवी. आणखीन एक लेजंड खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्ती फार महान आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हा सुद्धा खेळाडू अनेक वर्ष चमकला गेलाय. निर्दोष गरत असतील, संतोष मडवी असतील, संदीप मडवी असतील, ही नावं अद्राण घेतली जातात चिर्ले टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि आता मात्र पाहायला गेलं तर तेवढंच मोठं नाव, रायगड नव्हे तर ठाण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या नावाचा ठसा उमटवणारा एक सर्वांचा चॉकलेट बॉय आणि एक बेस्ट क्रिकेटर करण मडवी, मॅन फ्रॉम गावठाण. ते 11 बॉलला 30चं समीकरण. रिव्हर्स स्वीप, स्वीच हिटचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं झालंय कठीण आणि हा येतोय संघर्षमय. संघर्षाचा शंखनाद वाजवत असताना हा चौकार. शुभ असते तो सन्मान केला जाईल. निलेश साहेबांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. 10 बॉलला 30 आणि आणखीन एक स्विच हिट. आणि आता मात्र बॅट्समनचं करूया कौतुक. त्यांना टोकल्या 2 बॉलमध्ये 8 धावा. सिच्युएशन थोडीशी कठीण आहे आणि अशा पद्धतीने जर हे फटके मिस झाला असता बॅट्समन तर बरंच काही ऐकायला लागलं असतं. परंतु 2 बॉलवरती ठोकलेत 2 धावा. कॉन्फिडंटली खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने लढतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तैनात, चांगली फिल्डिंग, फार चांगली फिल्डिंग. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होता नितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक झेल सुद्धा त्यानं आज फार चांगला टिपलाय. आणि आता संघाचं टोटल जाऊन पोहोचलं गेले 33 या धावसंख्येवरती. समीकरण राहिले 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावा. 8 बॉल अँड 21 रन्स. 21 धावेची गरज आहे 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी. टीम बॅट बॉय चिर्ले संघाला. प्रथम स्ट्रायकिंग कडे आलाय नवीन फलंदाज इथे संतोष मडवी. इथे दबाव निर्माण करावा लागेल गोलंदाजांना, नवीन फलंदाज बॅटिंग करतोय. यावेळीचा हा बॉल यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फार उंचीनं हा चेंडू होता, अकूट टप्प्याचा बॉल, परंतु बॅट्समनच्या अक्षरशः डोक्याच्या वरून हा बॉल. आणि आमचे क्वालिफाईड अंपायर्स इशारा करतायत हाईट जास्त आहे, हाईट जास्त आहे, उंची फार जास्त होती. हेच पाहायला मिळालं चित्र स्क्रीनवरती. आणि एक एक्स्ट्रा रन. 8 बॉलला तर बनवायचे 20 धावा. हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल होईल काय? पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, परंतु आता मात्र बॉल वरती येण्याचा प्रयत्न केला परंतु दूरवर राहत आहेत. मिळाल्या जातील पुन्हा एकदा 2 धावा. आणि या 2 धावेनं समीकरण राहिले 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावा. मॅच फार बॅलन्स राहिले. पाहायला गेलं तर अद्याप सामना लढू शकतात दोन्ही फलंदाज, कारण बॅट बॉईज संघ लढण्यासाठीच तर ओळखला जातोय. अनेक वर्ष आपल्या स्वकर्तृत्वानं, आपल्या मेहनतीनं आणि आपल्या जिद्दीनं या प्रत्येक सामन्यामध्ये विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तेवढाच जिद्दी आणि चिकाटी संघ असणारा नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ शेवटपर्यंत लढणार. रिझल्ट काही येऊ दे, आम्हाला फक्त या मॅच मध्ये जिंकायचं आहे हेच सांगत असताना ही मॅच आता समीकरण राहिले 7 बॉल 18 धावा. आखूड टप्प्याचा बॉल आणि सेलिब्रेशन, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय झेलबाद संतोष मडवी. बॅक टू द गाऊट.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, स्पीडअप द्या अंपायर्स, कारण शेवटचे 6 बॉल असतील या मॅच नंतर. अद्याप 3 सामन्यांचा खेळ आहे. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4:24 झाल्यात. कृपया थोडीशी घाई दाखवा टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ, परंतु 6 बॉलला 18 धावा. पारडं आता थोडंसं मजबूत आहे नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमचं, परंतु एवढं नक्की सांगेल या मॅच मध्ये, जर तुमचं ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न पाहताना कामगिरी सुद्धा तेवढीच मोठी करा आणि स्वतःला एकच सांगत राहा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज अँड मेक इट लार्ज. एंटरटेनमेंटचं पॅकेज मैदानामध्ये उतरावं लागेल आणि 6 बॉलला 18 धावा ठोकाव्या लागतील बॅट बॉय चिर्ले संघाला. परंतु इथे गोलंदाजी भन्नाट होईल का, चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये, परंतु टाइम फार घेत आहेत. विनंती करतोय तुम्हाला नवदुर्गा बॅट बॉय चिर्ले नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीम, आम्ही तुम्हाला विनंती करतोय की कृपया लगेच सामन्याला सुरुवात करा, कारण 3 ओव्हर संपण्यासाठी तब्बल 22 ते 24 मिनिटाचा अवधी लागलाय आणि अद्याप 6 बॉल टाकायचे आहेत. 6 बॉलला 18 धावा रोखायच्या आहेत आणि इथून थोडंसं फास्ट मुवमेंट दाखवा, फास्ट सामना केला. कर्णधार मात्र कोणावरती विश्वास टाकेल, कारण इथे विजय फार महत्वाचा आहे, हा सामना फार महत्वाचा आहे. इथे तुम्हाला जिंकाल तर पुढचा प्रवास करण्याची संधी मिळेल आणि इथून जर तुम्ही 18 धावा खर्च केल्या तर तुमचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येईल. म्हणजे पुन्हा एकदा ही स्पर्धा तुम्हाला खेळण्यासाठी 365 दिवसाची वाट पाहावी लागेल. एक मोठी स्पर्धा, अभिमानाची आणि सन्मानाची. उरण नव्हे तर पनवेल विभागामध्ये सुद्धा चर्चा केली जाते या स्पर्धेची, कारण एवढं मोठं नाव आहे गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण. या नावाची चर्चा अनेक वर्ष आपण ऐकत आलोय आणि पाहत आलोय आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच ट्रॉफी 2022 चा थरार. चला शेवटचे 6 बॉल रेल्वे कॉलनी संघ, आम्हाला वारंवार सूचना येत आहेत, कृपया थोडीशी घाई करा, कारण 6 बॉल अद्याप टाकायचे आहेत आणि या मॅच नंतर 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार, रोहित आलाय राईट आर्म राऊंड द विकेटनं. 6 ला 18 आणि इथे घडलं गेलंय काय मैदानाच्या आतमध्ये, बॅकअप चांगलं मिळालं, अन्यथा 4 धावा एक्स्ट्रा आल्या असत्या. विकेट किपर मिस झाला, परंतु बाईचा इशारा येतोय. आता समीकरण राहिले 5 बॉलला 17 धावा. सामना अद्याप संपलेला नाहीये, सामना जिद्दीनं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लढतायत दोन्ही संघाचे खेळाडू, परंतु 11 खेळाडूंचं या मॅच मध्ये स्वप्न पूर्ण होईल आणि 11 खेळाडूंचं स्वप्न या स्पर्धेतलं बाहेर जाऊ शकतात, कारण 5 बॉल राहिलेत आणि जिंकण्यासाठी आता 17 धावा. शेवटचे 5 बॉल आणि 17 धावा. रोहित, पहिला बॉल त्यानं चांगला फेकलाय, त्यावेळी मात्र गतीमध्ये वेरिएशन, आणखीन एक डॉट बॉल. टाळ्यांचा आता कडकडाट केला जातोय टीम नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघाकडून. 2 बॉल मध्ये आले फक्त सिंगल, ती सुद्धा 22च्या स्वरूपात. आता 4 बॉलला 17 धावा. अद्याप 3 मोठे षटकार. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 3 मोठे फटके विजय मिळवून देऊ शकतात, परंतु ते फटके ठोकतील का बॅट्समन. स्ट्रेट टू द बॉलर, फटका फार चांगला आलाय, क्षेत्ररक्षकाला चकवून. फिल्डिंग थोडीशी झाली खराब आणि याचाच फायदा उचलला जातोय बॅट बॉय चिर्ले संघांना. मिळाला जात आहेत 4 धावा. तीन बॉल आणि समीकरण राहिले 13 धावेचं. 3-13 मैदानाच्या आतमध्ये आता दृश्य सुरू आहे 3-13चं. गोलंदाज तयार. यावेळी मात्र आणखीन एक चांगला बॉल आणि ती सामना आता कठीण होणार, कारण हा बॉल आलाय डॉट आणि रनआउटची विकेट. समीकरण राहिले आता 2 बॉल आणि 13 धावा. होईल ना दादरपाडा विपक्ष टीम जासई. टॉस जिंकलाय टीम दादरपाडा संघानं, लगेच निर्णय घ्यायचा आहे त्या मॅच नंतर आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरा. शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावा. स्ट्रायकिंग कडे खेळतोय प्रमोद. हाफ ट्रॅक करा, बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि ठोकलाय बॅट्समन ना षटकार.
जरी षटकार ठोकला ना तरी सामना नवदुर्गा रेल्वे कॉलनी संघ जिंकू शकतोय, परंतु इथे जर व्हाईट बॉल नो बॉल आला तर मॅच मात्र रंगामध्ये येईल. चला एक बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येईल. या मॅच नंतर मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाडा त्यांच्या अगेन्स्ट आहे खंडोबा जासई संघ. गोलंदाज रोहित तयार, एक बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावा. ह्यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलंय, हा सामना जिंकलाय नवदुर्गा रेल्वे कॉलनी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज अँड हार्ड लक बॅड बॉईज संघ.